अजून बाबांचा फोन लागत नाहीये. का असेल असं? कोकणातल्या घरात तर रेंज असते. तू पॅनिक होऊ नकोस, लागेल फोन. मी सामान घेऊन येऊ का? नाही नाही थांबा. का फोन लागत नसेल बाबांचा? आता खरंच काळजी वाटते हो मला. बाबा मलाही नेहमी ओरडत असतात, स्वतःचा फोन जवळ ठेव, तातडीने तुला कोणाला काही कळवायचं असेल तर कसं कळवायचं. ते स्वतःच्या फोनकडे पण सारखं सारखं मधून मधून बघत असतात. मग इतका वेळ जर रेंज नसेल तर त्यांना कळेल ना स्वतःला. मला खरंच वाटतंय काहीतरी गडबड आहे, काहीतरी झालंय. अगं तसं नाही, शुभ्राचा आणि त्यांचा कदाचित कॉन्टॅक्ट झाला असेल. थांब, मी शुभ्राला फोन करूनच विचारतो. हा शुभ्रा, तुझा आणि दत्ताजींचा काही कॉन्टॅक्ट झाला का आज? नाही. त्यांचा फोन लागत नाही. असावर बराच वेळ ट्राय करते. हो का? मी ट्राय करून बघते. ठीक. काय म्हणाली? कळवते ती. कसं वाटलं फूड? खूप छान. आम्ही सगळ्यांना नक्की सांगू इथे यायला. थँक्यू. एक्सक्यूज मी, कोणाचा नंबर आहे? हॅलो. काय रे कोंबडीच्या, कुठे आहेस तू? का गेला पुन्हा उन्हाळ्याला? खाली ये, माझं सामान घ्यायला. तुम्ही घरी आलात? नाही तर काय तुझा बाप येणार होता काय रे? हा? हो आजोबा. शुभ्रा, आजोबा परत आले. अरे मी त्यांना फोन ट्राय करत होते. अगं ते आपल्या बिल्डिंगच्या खाली उभे आहेत, मला बॅग घ्यायला खाली बोलवलं त्यांनी. बापरे, मी काल बोलले होते त्यांच्याशी, मला काहीच बोलले नाही आहेत ते सोहम. यार आता खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. चल आपण घरी जाऊया. म्हणजे जावंच लागेल. पण हे एक मिनिट. मॅडी, विश्वास, तुम्ही प्लीज रेस्टॉरंट सांभाळा. आम्हाला ना जरा घरी जावं लागेल. येस येस तुम्ही सांभाळा. बाय बाय. काय आजोबा, यावेळी खूप दिवस राहिलात कोकणात? मग अरे घर आहे माझं तिकडे, शेती आहे माझी. हा, मला हवे तितके दिवस काढले मी तिकडे. मला कोणाची आडकाठी आहे? पण आजोबा, तुम्ही बोर नाही झालात का? आणि इतके दिवस काय केलं कोकणात? कंटाळा कशाला येईल? शेतकरी आहे मी. दिवस दिवस शेतात काम केलं, वेळ कसा निघून जातो कळत नाही. मला काय कळणार आहे मजा त्याची? अरे स्वतःच्या हाताने पिकवलं की अन्न गोड लागतं. हा, शेतामध्ये घाम गाळला ना, मोत्यासारखं पीक येतं. वाव आजोबा, आम्ही पण तुम्हाला इमॅजिन केलं की तुम्ही स्वतःच्या हाताने भाताची कापणी करताय ते. जास्त शहाणपणाने बोलायचं नाही, माहिती सांगून ठेवतो मी. तू काय लेचापेच समजलीस मला? हा, अगं तुझा सासरा असेल म्हातारा, मी अजून तरुण आहे. अरे कापणी काय नांगर सुद्धा ओढून दाखवीन मी. शुभ्रा, आता काय करायचं? थांब, आधी त्यांना घरी तर घेऊन जाऊया, मग ठरवूया. आजोबा, तुम्ही खाली का उभे आहात? अच्छा, तुमची सून वरती घरी नाहीये म्हणून का? असावरी घरात नाहीये? कुठे गेली ती? अय्या, यांना कोणी काही सांगितलं नाही की काय? पाटेकर, सांगतील ना घरचे. प्रज्ञाच्या तोंडात ना तीळ भिजायचा नाही. अरे मला कोणी काही सांगेल का? मी सांगते ना. आजोबा, मी सांगते ना, सगळं सांगते. आधी घरी जाऊया, मग बोलूया निवांत. ए कोंबडीच्या, तू काय तिथून गंमत बघत बसणार आहेस? इकडे हे सामान काय तू उचल, तिरथरू येणार काय खाली? उचल ते, उचल. हट, चला 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 चला. म्हाताऱ्याला काही माहितच नाहीये बहुतेक. आता मजा येणार आहे. थांब थांब थांब, काय घाई कसली तुला? मी येतो ना बरोबर. चल सोहम, चल चल. बॅग देतोस का मला? हे हे हे, काय चाललंय? तिला काय देतो? मागितलं लगत. चल तू. पुरुषाकडे पुरुष आहे. चल.
का दमला? चला चला, अरे मी दमलो नाही अजून, चल. हा शाबास, वा रे. हा 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 हा. तर ही हैं? सोम्या, कोंबडीच्या बस इकडे. तो कुठे आहे? तू बायकोच्या मागे लागतोयस? हा इकडे समोर आहे, समोर ये तू. मला सांग, देव देव कुठे ठेवलेस तू? देवारा कुठे आहे माझा? कुठे देव? ते उचल आणि विसर्जन कर. मला गरज नाही आता त्यांची. ते देवाच्या जागी मी म्युझिक सिस्टम. अरे तुला काय अक्कल आहे का? अक्कल आहे का? देव गुंडाळून ठेवल्यास त्याच्या जागी दळभद्री सामान ठेवलंस तू. अरे तुला काही लाज शरम काय आहे का नाही? अरे मी जरा कुठे गावाला गेलो, टाळ तंत्र सोडून मोकळा. आणि काय गे शुभ्रे, अगं आसावरीची सून म्हणतोय स्वतःला आणि तिने केले संस्कार विसरतेस तू. नाही आजोबा, तिची काही चूक नाहीये, सगळी चूक माझीच आहे. अरे तुला नातू म्हणायची सुद्धा लाज वाटते, शरम वाटते. अरे मी तुला सरळ करतो, मी तुला सरळ केल्याशिवाय राहणार नाही. मी दत्तात्रय बंडोबंत कुलकर्णी आज जाहीर करून टाकतो की जोपर्यंत माझे देव आणि देवारा या घरात परत येत नाही तोपर्यंत तुला या घरात थारा नाही, खायला प्यायला काय मिळणार नाही. चल बाहेर. आजोबा. चल तू पहिला बाहेर हो, अगोदर बाहेर हो. नाही बाहेर हो, तोंड नको बोला. चल चल. आजोबा ऐका ना. हो असं काय करता? तुम्हीच म्हणालात ना मला आपण बाबांना भेटायला जाऊया कोकणात, आणि आता तुम्हीच का नाही म्हणताय? अगं हो, पण म्हणजे आपण गेलो तर अन्नपूर्णा कोण सांभाळणार ना? बघा मी तुम्हाला हेच म्हटलं होतं की नाही, तर तुम्ही काय मला समजावलं होतं, काळजी करू नकोस, मंगी आहे, मधू आहे, वाटलं तर 2 दिवस बंद ठेवू अन्नपूर्णा. वा, आता नुकतं सुरू केलेलं अन्नपूर्णा लगेच बंद ठेवायचं? कमाल आहे तुमची आता मात्र. हेही मी तुम्हाला म्हटलं होतं, तर तुम्ही काय मला म्हणाला जाऊ आपण गावाला 4 दिवस फिरून येऊ. अगं जाऊ म्हणजे नीट प्लॅनिंग करून सुट्टी घेऊन जाऊ. मला काय माहित तू लगेच बॅग पॅक करशील. आपण एकदा जायचं ठरवलं ना, मग आज गेलो काय 4 दिवसांनी गेलो काय फरक पडतोय? तुम्हाला माहिती आहे ना मला बाबांची किती आठवण येते. मला वाटत नाही आसावरी माझं ऐकेल. आता थोडं स्पष्ट शब्दात नाही म्हणावंच लागणार. अहो काय विचारते मी? हे बघा आसावरी, हा विषय इथेच थांबव. आपण जाणार नाही आहोत. सोहम, शुभ्रा आता काय करायचं? ऐक ना, ते देव आहेत ना तुझ्याजवळ, तू ठेवलेस ना नीट? ऍक्च्युली बाळकृष्णाची मूर्ती मी माझ्याजवळ ठेवली आहे, पण बाकी सगळे देव आईंच्या देवार आहेत रे आता. आईकडे? हा बरं ठीक आहे, मी घेऊन येतो आईकडनं. नाही नको, थांब. तू नको जाऊस, मी जाते. म्हणजे मी समजवीन ना आईंना. तू कसं समजावणार आईला? नाही म्हणजे तिला कळलं आजोबा परत आले, ती धावत पळत इकडे येईल, आणि ती जर का इकडे आली तर आजोबांना सगळं कळेल की आईला. 1 मिनिट, असं काही होणार नाहीये. मी अभिजित सरांना सुद्धा कल्पना देऊन ठेवली आहे, त्यामुळे डोंट वरी. मी जाते आणि घेऊन येते पटकन देव. हा ऐक, नको. त्या देवांना घराबाहेर मी काढले, त्यांना परत आणण्याची जबाबदारी माझी आहे. आलोच. यांच्या मनासारखं झालं पाहिजे. मला काय वाटेल याची काही पर्वाच नाही. तरी बरं यांनी म्हटलं म्हणून मी हा सगळा घाट घातला, स्वतःच नाही म्हणताय. पण तरी माहिती आहे त्यांना की मला किती बाबांची आठवण येते. ठेवून द्या ते. कुठली चटणी केली म्हणालीस? मला काही विचारू नका, मला नाही काही सांगायचं. अरे असं कसं? मला चव घेऊन बघू दे ना. तुझ्यासारखी तिखट झालीये का? उगीच रागावले का मी?
जाऊ दे ना, कशाला बोलते मी? माझ्या मताला काही किंमत आहे का? अगं तसं नाही आहे का असावरी. मला वाटलंच नव्हतं की जाऊ म्हटलं तू एवढ्या लगेच जायची तयारी करशील म्हणून. काय आहे, प्रत्येक बिझनेसचे, नवीन बिझनेसचे काही नियम असतात ना. आपण जर असं सगळं बंद करून गेलो तर लोक आपल्यावर अवलंबून राहणं बंद करतील ना, म्हणून म्हणा. बिझनेस सेट होऊ दे, मग जाऊया ना आपण. हे असं हस ना. अशी रागाव नकोस का माझ्यावर. तुला माहिती आहे ना, तू रागावलेस की माझा दिवस चांगला जात नाही. आता कसं, आता दिवस चांगला जाईल. असं दुपारी जेवली नाहीयेस तू. जेवून घेण्याचा त्रास होईल तुला. अहो खरंच नको मला खरंच भूक नाहीये. भूक नाहीये म्हणून जेवत नाहीयेस की सोहम दुपारी न जेवता गेला म्हणून जेवत नाहीयेस? जेवून घे. तुला त्रास झालेला मला बघवणार नाही. आणि तू जेवली नाहीस तर मीही जेवणार नाहीये. तो कुठं आहे? तो कुठं आहे? तो कुठं आहे? तो आधी बाजूला, बाजूला हो. माझे देव कुठे आहेत? तू रिकाम्या हाताने परत आलास? लाज नाही वाटत तुला कोंबडीच्या? आजोबा सॉरी, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. मी पैशांच्या हव्यासा पोटी. आजोबा देव देवळात आहेत. ते देवळात कसं काय? म्हणजे आजोबा आम्हाला तुमच्यासारखं सोहळं सांभाळता येत नव्हतं. म्हणजे तुम्ही जितकं शास्त्रोक्त सगळं करता ना, तसं देवाची पूजा करणं आणि रोजचं सगळं आम्हाला काहीच जमत नव्हतं दोघांना. पण आम्हाला वाईट वाटत होतं, म्हणजे खूपच गिल्ट येत होतं. कारण आपल्या घरचे देव, त्यांची पूजा आणि सगळं शास्त्रोक्त व्हायला हवं, नीट व्हायला हवं. म्हणून मग शेवटी मी ते देव सगळे उचलून देवळात ठेवून आले. लाज नाही वाटत तुम्हाला? वर तोंड करून सांगताय देवळात ठेवले म्हणून? अरे माझ्या आसावरी कसं सागरं संगीत करायची देवाचं. तिच्या एवढं नाही, पण निदान थोडा वेळ तरी काढायला पाहिजे तुम्ही. हो, पण आजोबा देवांचा असा घरी अपमान होण्यापेक्षा ते देवळात ठेवलेले बरे ना. आणि आपली श्रद्धा महत्वाची आहे. त्यामुळे मला असं सुचवायचं होतं की आपण सुपारी ठेवून आता पूजा करून घेऊया का? मी माझ्या देवा व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीची पूजा करणार नाही. हो बरोबर आहे आजोबा, पण आता शेवटी आपली श्रद्धा महत्वाची आहे ना आजोबा.
म्हणजे आपण मानू तिथे देव आहेत, त्यामुळे आपण पूजा करायला हवी रोजच्या रोज घरी, असं तुम्ही म्हणता ना. मग ती पूजा नको चुकायला, म्हणून आपण आता सुपारी ठेवून करूया पूजा. बरंच शिकली की सासूकडनं. वाण नाही पण गुण लागलाय तिचा. तू म्हणते ते बरोबर आहे. दररोज घरात देवाची पूजा व्हायलाच पाहिजे आणि घरातल्या प्रत्येकानं त्यामध्ये सामील होणं फार महत्वाचं आहे. चला पूजा करूया. चला या आपण. कुलदीपक या. काय तयारी? हा, प्रत्येक गोष्टीला वेगळं ताट. अरे सगळ्या गोष्टी एकत्र ठेवायला पाहिजेत ना. काय म्हणजे कुठली गोष्ट हाताला लागते ना. सॉरी आजोबा, मी पहिल्यांदाच असं एकटीने पूजेची तयारी केली आहे. का सासूकडे नाही शिकलीस तू आतापर्यंत? हा, अरे असावरी तयारी करायची तर मन कसं प्रसन्न व्हायचं नुसतं. हा, त्यानंतर शिकून घे तिच्याकडनं. कुलकर्ण्यांची संपूर्ण परंपरा तुम्हाला पुढे चालवायची आहे, लक्षात ठेवा. हो आजोबा, शिकेल ती. हा, आला मोठा बायकोची बाजू घेणारा वकील. आईची बाजू घेतलीस का रे कधी कोंबडीचा? शुभ्रा, शुभ्रा, आणलास तू कापूस? हो. चल 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 पटकन, 101 वाती वळायच्या. हे बघ ना त्याने कसा कापूस दिलाय. अरे असाच कापूस वापरतात. हो का? पण आजोबांना लागतात त्या फुलवाती कशा वळतात त्या आईना माहिती आहेत, मला नाही माहिती. थांब आपण प्रयत्न तरी करूया. असं करतात यार सोहम, माहितीच नाही तर काय करणार. आई नेहमी करायची, तेव्हा तिच्या बाजूला बसलो असतो ना तरी जमलं असतं आज. बघ ना, ट्राय कर. क्लिप का नाही लावलीस? सोहम काही सुचत नाहीये मला. इथे फुलवातींचं टेन्शन आलंय, काय करू आता. थांब मी आलोच. एक सेकंड. सोहम काय करतोयस? एक सेकंड. तुला पाणी वगैरे काही हवंय? सोहम, हे काही आपल्याला जमेल असं वाटत नाहीये. आपण एक काम करूया, आपण आईना व्हिडिओ कॉल करूया आणि त्यांनाच विचारूया, पटकन होऊन जाईल. हो ठीक आहे, तू कर, मी आलोच. नाही हो, ना 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 ना, दोघांनी मिळून फुलवाती वळायच्यात. हा, तू शिकून घे ना आधी. तुला जमलं की मला दाखव. हा, मी तो आलोच. आईंच्या समोर येणं टाळतोयस ना? बघ, उगाच तिला माझ्यामुळे त्रास नको. मी समोर जरी आलो ना तिला त्रास होतो. मी देव आणायला गेलो होतो तेव्हाही तिला माझ्यामुळे त्रास झाला. आता नको, बस झालं. ऐक, मी आत थांबतो, तुझं झालं की बोलो. आजपर्यंतच्या आयुष्यात कधी काहीही केलेलं नाही असतो. आज जर आईने तुला फुलवाती वळताना बघितलं तर किती बरं वाटेल माहितीये त्यांना. शुभ्रा, अगं आज कसं काय एकदम व्हिडिओ कॉल वगैरे केलास? हो आई, अहो ऍक्च्युली फुलवात कशी वळतात हे जरा सांगा ना मला, त्याच्यासाठी फोन केला होता. अगो अचानक फुलवाती का ग? आई, मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी व्रत केलंय, तर मग म्हणून म्हणलं देवासमोर जरा जास्त दिवे लावूया, मग जरा जास्त फुलवाती वळून ठेवूया असा विचार केला म्हणून. हो का, खूप छान. छान. अगं वात वळणं एकदम सोपं आहे. आधी उदबत्ती लाव. उदबत्ती? आई कशासाठी? बघ तर खरं, उदबत्तीची राख होईल ना तेव्हा ती बोटाला लाव आणि मग वात वळ. बघ कशी छान वळली जाईल. ओ
कसं असतं ना आई, म्हणजे उदबत्तीला वाटतं सगळं संपलंय, पण तिच्या राखेतून सुद्धा नवीन फुलवाती जन्माला येतात. हो ग, खरंच. काय आहे ना शुभ्रा, उत्पत्ती जळते ती सुगंध देण्यासाठी, ती चटके देण्याचं काम नाही करत, म्हणून तिच्या राखेचाही उपयोग होतो. आई जरा थांबा, आता ती राख तयार होऊ दे. झाली झाली. आई कसं करता तुम्ही, काही कळत नाहीये मला. शुभ्रा, सोहमची झालीये तशी करू म्हणताय का आई? छान झालीये का ती? हो, तसंच कर. करते. हा, बरोबर आहे. हा, शुभ्रा, अगं तुम्ही दोघंच आहात ना घरी? मग देवाजवळ घंटा कोण वाजवतंय? बाहेरून येतोय आवाज आई बहुतेक. मी नंतर फोन करते. हा, बाय बाय. शुभ्रा, काय करतेस तू? कुणाशी बोलतेस? मैत्रिणीशी बोलत होते आजोबा. एवढं घाबरायला काय झालं त्यात? बाती वाढायला सोडून गप्पा मारत बसलीस? नाही, हे काय वाती पण वळतोय. छान छान, अगदी आसावरी सारख्या वळल्यास. थँक्यू. एवढंच घाई नकोय. त्या बाती तुपात भिजवून आण, कळलं? कशा जळतात ते बघू. चला लवकर या, पूजा खोळंबलीये. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. असं बरे कोणाशी बोलते एवढी? शुभ्रा, अगं तू माझ्याशी बोलतेस, तर मग आपल्या घरच्या लँडलाईन वर मला कोण फोन करतंय? आई ऍक्च्युली ते लँडलाईनचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. सोहम ना काहीतरी करतोय आता लँडलाईनवर. कदाचित चुकून तुमचा फोन लागला असेल. तुम्ही उचलू नका. हा, नाही नाही, मी कशाला उचलू सोहमचा फोन? पण तू मला खरं सांग शुभ्रा, नक्की काय झालंय ग? आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. असं बरे तर शिमल्याला आहे. ती कोणाशी गप्पा मारत असेल? शुभ्रा, मला खरं सांग, तुम्ही नक्की काही लपवत नाही आहात ना माझ्यापासनं? आई अहो, आम्ही असं का करू? तुम्ही उगाच खूप विचार करताय. सरांचा पण आज पहिला दिवस आहे ना जॉबचा, त्यामुळे त्यांनाही थोडं टेन्शन आलं असेल कदाचित. ते प्रेशराइज्ड असेल. पण तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं ठीक आहे. ठीक आहे, ठेवते हा फोन. The number you have dialed is currently busy. आजोबा थांबा. असं बरे शिमल्याला गेले, एवढा वेळ कोणाशी फोनवर बोलते? आजोबा, अहो तुम्हाला तर माहितीये ना आईंचा स्वभाव. त्या म्हणजे कुणालाच नाही म्हणू शकत नाहीत. त्यांना तिथे असताना फोन येत असतील आणि त्या बिचाऱ्या कुणालाही नाही म्हणू शकत नसणार, त्यामुळे त्या फोन उचलत असतील. एन्जॉय करायचं सोडून, मजा करायची सोडून सिमलामध्ये पण बघा ना बिचाऱ्या तशाच अडकून राहिल्यात. आणि काय ना कळत नाही, लोकांना पण फोन करत राहतात. आता तुम्ही एवढे कोकणात होतात म्हटल्यावर आम्ही तुम्हाला फोन करून डिस्टर्ब केलं का? नाही ना. मग
नाही नाही. मी आता नाही फोन करणार तिला. काय त्यांना त्यांचा वेळ मिळाला पाहिजे ना. तुझं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. पण आल्यानंतर मी तुला जा विचारणार आहे. मला न विचारतो सिमल्याला गेलीसच का? आणि गेली तर गेली, हिथं हिंडा फिरायला सोडून फोनवर का चिकटून बसलीस? विचारा विचारा आल्या की. तुम्हाला आता मी मस्तपैकी चहा टाकू का पुन्हा? शिकलीस शिकलीस पण उलीस एवढाच. काय रे, तू घेणारस का? नाही आजोबा. चाल, ठीक आहे, टाक. हा बोल शुभ्रा. हाय सर, कसा झाला तुमचा पहिला दिवस? खूपच छान. अगं कितीतरी दिवसांनी आज प्रोफेशनल किचन मध्ये काम केलं, इंटरनॅशनल रेसिपीज बनवल्या, खूप मजा आली. अरे वा सर, मी ऍक्च्युली तुम्हाला सॉरी म्हणायला फोन केला होता. तुम्ही बरोबर होतात. आपण आईनं सगळं खरं सांगून टाकूया. मुळात आजोबा आलेत हे कळण्याचा हक्क आहे आईंना, आणि आपण असं त्यांच्यापासून लपून ठेवायला नको होता. आय एम रिअली सॉरी. काय होईल, आई कदाचित हे सगळं ऐकून त्यांच्यापासून लपवलं हे कळल्यावर चिडतील, रागवतील, पण आपण सांभाळू त्यांना, आपण समजावू त्यांना. थँक गॉड शुभ्रा, तुला कल्पना नाही तू माझं केवढं मोठं टेन्शन घालवलंयस ते. आसावरीशी खोटं बोलणं मला आता सहन होत नव्हतं ग. मी आता घरी पोहोचतोच आहे. मी तिला सगळं खरं सांगून टाकतो. चल बाय. ओके सर. आजोबा, काय आता? आजोबा आय एम सो सॉरी, पण फक्त भेंडीची भाजीच आहे घरात. आता काय करू? शेंबडी भाजी मी खात नाही. मग काय करायचं आजोबा? मी एवढ्या प्रेमाने भाजी बनवली, पण मला आईंसारखी नाही बनवता आली ना. आता दुसरं तर काहीच नाहीये घरात, मग तुम्ही काय खाल आता? ठीक आहे, मग राहतो उपाशी. नाही नाही आजोबा, असं नका म्हणू. सॉरी ना, पुढच्या वेळी मी काहीतरी छान करेन. तुम्ही थोडंसं तरी खाऊन घ्या ना. थोडासा पिझ्झा खाता. काय करणार आता? पिझ्झाच खातो आता. दुसरा काय पर्यायच उरलेला नाही. नाचू नाही, तिला काय स्वयंपाकच धड जमत नाही. आजोबा, पण मी तुम्हाला इतक्या वेळा सॉरी म्हणाले ना. सॉरी सॉरी परत म्हणायचं कारण नाही. मी पिझ्झा खातोय. ते तू चमचमीत टाक जरा ह्याच्यावर पटकन, भूक लागली मला. बस बस बस, खाऊ दे मला आता एकदा. कसा झालाय आजोबा? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चालू मी ना त्या वेळेला, पण पुढच्या वेळेस शिकून घे नीट. हॅलो शुभ्रा, आसावरी बाबांना भेटायला घरी येते. ते काही मिनिटात घरी पोहोचेल. काय करून तिला थांबवायला पाहिजे. ते बाबांसमोर आले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मी तिच्या मागेच आहे. तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण ती माझ्यावर खूप रागावली आहे. चल बाय. हो हो. आजोबा, एक ना खूप अर्जंट काम आलंय, तर आम्ही दोघं जरा जाऊन येऊ. तुम्ही खाऊन घ्या, आम्ही येतोच. गुड गुड. अगं शुभ्रा, सांग तरी, इतक्या घाईत कुठे चाललोय आपण? सोहम, आई यायला निघाल्या, तिथे त्यांना अडवावं लागणार आहे. आई? चल. हो चल. हा.
थँक गॉड पोचल्या नाहीये. चल बाहेर बघूया. अगं बाई, हे दोघं इतक्या गडबडीने कुठे निघाले? काय माहित. चल बघूया. अगं पण कशाला? चल ग, नक्कीच काहीतरी भानगड असेल. चल. अगं पण प्रज्ञा. आई 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 ऐका ना, आई थांबा ना, ऐकून घ्या ना माझं एकदा. मी एकदा काय म्हणते ते ऐकून घ्या आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या प्लीज ना. हे बघ शुभ्रा, मला अडवायचा प्रयत्नही करू नकोस. आता काही झालं तरी मी बाबांना भेटणार म्हणजे भेटणार. आई ऐका, मला तुमच्या फिलिंग्स कळताय, मला सगळं कळतंय, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ना, आजोबांपासून आम्ही हे सगळं लपवलंय हो, आणि हेच जर त्यांना कळलं आम्ही त्यांच्याशी खोटं बोललोय आणि ते ह्या पद्धतीने कळलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. हे बघ. हो ना आई, असं कसं विसरतेस तू? आजोबांना खोटं बोललेलं नाही चालत. त्यांना जर कळलं आपण खोटं बोललोय ते आपल्या सगळ्यांशी बोलणं टाकतील. हे आता तू मला सांगतोय सोहम, तू इथे का आलायस? मी तुला म्हटलं ना मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. मला जाऊ. तो बरोबर बोलतोय आता. आसावरी प्लीज माझं ऐकून घे. मला तुझ्या भावना कळत आहेत, पण सोम म्हणतोय ते बरोबर आहे. दत्ताई जर आपल्यावर रागावून परत गावाला निघून गेले किंवा त्यांच्या तब्येतीला काही झालं ना तर खूपच सगळं कठीण होऊन बसेल. आत्ता तरी त्यांना प्लीज भेटू नकोस, प्लीज. तुम्ही तर एक अक्षरही बोलू नका. मला कुणी अडवायचा प्रयत्न करू नका. मला जाऊ द्या. शुभ्रा, हात सोड माझा. प्लीज नाही. शुभ्रा, जाऊ दे मला. नाही आई प्लीज ऐका ना, एकदा ऐका ना. शुभ्रा, माझा हात सोड. आई प्लीज. माझा हात सोड शुभ्रा. आई अगं ही चल. थांब ग जरा. आई ऐका ना प्लीज.